मित्रहो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार, या दोनच बातम्या राजकीय वर्तुळामध्ये सर्वाधिक चर्चेच्या ठरल्या। शरद पवार यांच्या पक्षातील आमदार अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी उतावीळ असले, उत्सुक असले तरी सुद्धा अजित पवार गटाकडून मात्र टाळीला टाळी मिळत नाही। इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याही युतीला मुंबईत काही मुहूर्त निघेना। दोन्हीही ठाकरे बंधू परदेशी गेले होते, परत ते मुंबईत पोहोचले, पण पुढं आणखी कुठलीही हालचाल काही सुरू होईना। ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दोन्ही ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही असंही बोललं जाऊ लागलं आहे आणि आता मात्र ठाकरे बंधूंची ही संभाव्य युती लांबणीवर पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली। त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी होऊ घातलेल्या या युतीत संजय राऊत यांची विधानं अडथळा ठरत असल्याचं म्हटलं। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांनाही होती आणि अजूनही आहे। अजून आशा सुटलेली नाही, कुणी सोडलेली नाही। मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही असा प्रश्न मात्र आता राजकारणामध्ये निर्माण झाला आहे। राज ठाकरेंनी पुन्हा पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं एक आवाहन संजय राऊतांनी केलं, मात्र त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली। राज ठाकरेंनी मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले, तसंच युतीच्या भरोशावर राहू नका असं देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं। मिळत असलेल्या माहितीनुसार बघा, दोन्ही नेत्याकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेलं आहे। परदेश दौऱ्यावरून दोन्हीही नेते परत भारतामध्ये परतले, मुंबईत पोहोचले, मात्र अद्यापही युतीच्या बाबतीत कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत। आणि अशातच राज ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना युतीबाबत आता बोलू नका अशा प्रकारच्या सूचना दिल्या। युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपण घेऊ असं देखील राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणालेले आहेत। युतीबाबतच्या चर्चाकडे लक्ष न देता कामाला लागा असे स्पष्ट आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी दिले आहेत। आगामी महापालिकेच्या निवडणूक महायुतीसोबत लढवायची की उद्धव सेना यांच्यासोबत लढवायची की पुन्हा एकदा स्वबळावर लढायचं याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल। मात्र सध्या युतीबाबत कोणतीही विधानं करू नका अशा स्पष्ट सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत अशी माहिती आहे। त्यामुळं ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागू लागलेला आहे। अशा प्रकारच्या चर्चा आता सुरूही झाल्या। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र होत असलेल्या या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडलेली नाही, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, योग्य वेळी समजेल। पडद्यामागं पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाईल, या सगळ्यांचं बाळंतपण होऊ द्या, आम्ही सकारात्मक आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं। त्यामुळं ठाकरे बंधूंच्या होऊ घातलेल्या युतीबाबत अजूनही काहीतरी सकारात्मक घडू शकतं, पण राज ठाकरे यांच्या बाजूने युतीबाबत पुढची काहीच पावलं पडताना दिसत नाहीत। त्यामुळं सध्या तरी या युतीला ब्रेक लागल्याचं दिसत आहे। आता युतीची ही गाडी कधी रुळावर येते हे आपण पाहूया। तोपर्यंत आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।